तसा सर पहिला प्रश्न तो म्हणजे असा की तुमचं बालपण आणि नाटक यांचं नाटक आणि ते कसं होतं? या प्रश्नाला एक उत्तर सुचत आहे. रामदास स्वामी म्हणाले ते मना सज्जना भक्तिबंधूची जावे, मला इथून असं वाटतं रसिक मना नाट्यपंथीची जावे. त्या नाट्यपंथावरती चालता चालता तुम्हाला एक प्रसाद मिळतो. तो प्रसाद ग्रहण करता 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 तुम्ही नाट्य क्षेत्रावरती पोचाल, जिथे नाट्य क्षेत्राचं वैभव आहे. आणि मग तिथे गेल्यावर कळलं की त्या क्षेत्राला पण वाटतं की आपण वैभवाला भेटावं. आणि मग वैभवाची भेटघडकरी वैभव असा एक फॉर्म तयार करतो जो गोव्याच्या रॉकपेक्षा चांगला आहे. तर बालपणा मी नाटकाकडे जाईन असं मला वाटलं. कारण मी खेडेगावामध्ये वाढलेला माणूस, खेडेगावाला नव्हतं. माझं सगळं बाल शिक्षण वगैरे जे काय ते लोंढ्याला गेलेलं, अत्यंत खेडेगाव. मला त्यावेळेला फक्त एकच गोष्ट आठवत होती, कोणी माणूस दिसला की त्याची नक्कल करा. नाटक वगैरे आपल्याला काही नाही. त्यामुळे मी नकला बिमारून करायचो आणि दारोड्याचे नक्कल तर उत्तम करायचे. तर एक दिवस असं झालं की 10वीत असताना आपल्याला माहीत असलेले अत्यंत प्रसिद्ध त्यावेळेचे लेखक रणजित देसाई हे लोंढ्याच्या हायस्कूलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आणि लॉजिंगची वगैरे काही तिकडे सोय नाही. माझे वडील सदन असल्यामुळे आमच्या घरामध्ये त्यांची राहायची सोय केली, कारण आमचं गेस्ट हाऊस होतं. ते राहिले होते आमच्याकडे. मग त्यांच्यावर रात्री गप्पा वगैरे सगळ्या झाल्या. त्यांना जंगलाची खूप आवड होते म्हणून वडील माझे फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांना जंगलामध्ये वगैरे घेऊन गेले. ते प्रचंड खुश झाले. आणि तिथं तरी माझ्या वडिलांना सांगितलं की अरे बाबा, मी तुझं जंगल बघितलंय, आता जरा माझं पोवाड बघ माझ्या घरी. मी निघालो. बाबा पण निघाले आणि रणजित देसाई पण निघाले. मी त्यांना असं नमस्कार केला. म्हणाले येतोच काय पोवाड? म्हटलं हो येईल ना. आणि मी त्यांच्याबरोबर पोवाडला गेलो. पोवाडला गेल्यावर मी तिकडे एक मजेशीर ऍक्टिंग बघितली, अभिनय बघितला. सो तुम्हाला मला वाटतं असा एक अभिनय बघितला. त्यांच्याकडे एक माकड होतं गॅलरीमध्ये, फार मजेदार किस्सा आहे. ते माकड होतं. माकडाने रणजित देसाईने बघितला आणि जो काय त्याच्यावरती आनंद आला ना, तो आनंद तुम्ही अभिनय शाळेत शिकू पण शकता. माकड म्हणजे आपलं पूर्वज असं म्हणजे त्यांच्याकडे किती अभिनय होता तसं साक्षात्कार. आणि ते असे नाचायला लागला तो वेड्यासारखा असा. आणि रणजित देसाई म्हणाले कुठली म्हणजे त्यांचा नव्हता, त्याला जरा सोड बाबा. त्यांनी सोडलं. त्यांनी झेप घेतली आणि रणजित देसाईची मुठी घेतली. मुठी घेतली आणि तिने बटणं काढायला लागली. शर्ट त्यांनी काढला, त्या माकडाने त्यांचा शर्ट काढला. कुंडलीने आम्हाला हँगर दिला, माकडाने शर्टला हँगर लावला, आपलं हँगरला शर्ट लावला आणि दिला कुंडलीकडे. आणि रणजित देसाई जायला लागल्यावर त्यांच्या बनियनला असं पकडला माकडाने, ओढलं रणजित देसाई. रणजित देसाईच्या कानफडात फाडलं. मला हे सगळं नवीन होतं. माकड शर्ट काय काढतो, हँगरला लावतो, ओढतो काय, आणि रणजित देसाईच्या कानफडात लावतो काय. रणजित देसाई वडिलांना म्हणाले तुला कळलं का मला का त्यांनी मारलं? म्हणाले नाही, एक कंडिशन आहे, तो जेव्हा माझा शर्ट काढतो, हँगरला लावतो, त्याच्यानंतर मी त्याला एक दारूचा पेक द्यावा लागतो. तो दारूचा पेक मिळाल्याशिवाय तो मला सोडत नाही. आणि त्याने दारूचा पेक दिला नाही रणजित देसाईंनी, तर विश्वास ठेवा त्याने रणजित देसाईचा अख्खं बनियन फाडून टाकलं रागाने. मग रणजित देसाईंनी पेक दिल्यावर त्याला जो काय आनंद आला, त्याच्यानंतर त्यांनी जी का रणजित देसाईने मिठी मारलं, म्हटलं हे माकड माझ्यासारखं आहे, दारूची ऍक्टिंग. आणि मी रणजित देसाईंच्या प्रेमात पडलो. रणजित देसाईंनी त्यावेळेला मला एक नाटक वाचायला दिलं. बेळगावकरांनी कदाचित बघितलं असेल. त्या नाटकाचं नाव आहे पंख झाले वैर. हे वरेरकर नाट्य संस्थेने नाटक बसवलं होतं. बाप्पा शिवरेकरांनी दिग्दर्शित केलं होतं. त्यामध्ये एक 7 मिनिटाचं दारुड्याचं काम. आणि जेव्हा रणजित देसाईने कळलं की हा मुलगा दारुड्याची नक्कल चांगली करतो, तर मला ते करून दाखव म्हणाले. मी दारुड्याची नक्कल केली आणि म्हटलं तूच माझा दारुडा.
आणि त्या पंकजाले वैरीमध्ये त्या 7 मिनिटात फोन त्यांनी मला करायला दिला आणि बाप्पा शिवेकरांना फोन करून सांगितलं की माझा दारुडा मला सापडला. ते माझं पहिलं गाणं आणि तोच माझा पहिला अभिनय. बालपणीच तुम्ही दारुड्याची निवड केली होती? हो, म्हणजे त्यावेळेला मी 17 वर्षाचा होतो. अच्छा, 17 वर्षाचा होतो. अगदी बालपण नव्हतं ते. पण बालपणी जी मी दारुड्याची भूमिका करत होतो आणि ते माकड आम्ही दोघे सारखे. मग शाळेमध्ये नाटक वगैरे काही नव्हतं? एक छोटस नाटक केलं होतं, पण त्याला नाटक म्हणता येणार नाही. लोहार गुरुजी नावाचे गुरुजी होते, त्यांनी एक गॅदरिंग मध्ये छोटस नाटक बसवलं होतं. त्या नाटकाचं नाव मला आता आठवत नाही, काय राजकंकण की काय तरी नाटक. छोटीशी नाटकाचा एक प्रवेश होता आणि त्यात मला त्यांनी शिवाजी केला होता आणि मला असं जवळ बसून म्हणले, तुला मी शिवाजी का करतो माहिती का? तुझं नाक लांब आहे आणि डोळे मोठे, तुझं नाक शिवाजी महाराजांना अगदी बरोबर दिसतं, तेव्हा तू शिवाजी कळलं. आणि मला प्रचंड आनंद झाला की पहिल्याच एका छोट्याशा प्रवेशामध्ये मी शिवाजी महाराज करतो कसा हा भाग वेगळा होता, पण मी शिवाजी महाराज. आणि त्यावेळेला मिशा होत्या अशा आकड्याच्या, कदाचित तुम्हाला त्यावेळेच्या मिशा आठवत नसतील माहीत नाही. आता ते क्रेपनी बसवतात, आता तर चक्क जाळी आलेली आहे. त्यावेळेला अशा ना क्लिपा होत्या आणि त्याला केस लावलेले असायचे आणि ते 2 क्लिपा अशा नाकामध्ये अडकवल्या जायचे कट. त्यावेळेला बोलता बोलता मिशी अशी थोड्या वेळाने अशी व्हायची, मग ती अशी सरकवायची जसं आपण चष्मा सरकवतो तसा. ती मिशी परत लेवलला यायची, परत बोलता बोलता मग इथे जायची. असं तो वेगवेगळा प्रकार होता. आणि मग कोणतरी प्रेक्षकातून मिशी ती परत मिशी करायची, असे संवाद आम्ही बोललेले होते. आणि ते असं आणि असं करताना वैभव त्या मिशीचा आकडा लूज झाला आणि पडली नाही. ती पडली तरी बिनमिशीचा शिवाजी डायलॉग बोलतोय, लोक टाळ्या वाजवत आहेत. शिवाजीला मिशी नाही पण लोक टाळ्या वाजवत आहेत. आणि मला प्रचंड असं वाटतं की काय माझा अभिनय होतो, त्या अभिनयाला टाळ्या नव्हत्या, मिशी पडलेली होती आणि शिवाजी बोलतो टाळ्या होत्या. पण गंमत म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा एक गुरुनाथ नावाचा मित्र आहे, गुरुनाथ पाटील म्हणून, तो तिथे बसला होता. त्याला वाईट वाटलं की माझ्या जिवलग मित्राची मिशी पडली आणि लोक हसतायत. म्हणून माझे संवाद सुरू असताना वैभव तो स्टेजवरती चढला, तो मला मिशी लावतो मी संवाद तो उचलून मिशी मी लावली, था मालूम नीट नाही बसला. अरे तू बोलू नको, मी बोलतो तू मिशी लाव, नीट नाही बसली. असा माझा पहिला तो अनुभव आहे. आणि अशा तर मी माझा अभिनय थोडासा बदलत गेला, पण खरा अभिनय मला कळला तो बाप्पा शिवेकरांच्या दिग्दर्शनात. आपण त्या केसमध्ये येणारच आहे. आता दुसरा प्रश्न, बालपणीमध्ये तुम्ही एखादं नाटक बघितलंय? हो हो हो, मी बालपणी सगळ्यात उत्कृष्ट नाटक बघितलेलं आहे, ज्याचा एकही संवाद मला कळलेला नाही, कारण ते नाटक करणार होते. हा, त्या नाटकाचं नाव संगोळी रायण्ण. शिवानंद थिएटर नावाचं एक थिएटर इथं वेळगावात होतं. तिथे प्रचंड सुंदर सेट लावला होता आणि संगोळी रायण्ण नावाचं नाटक करायला तुफान गाजलं होतं. जसं मराठीमध्ये तोमी नव्हेच नाटक प्रचंड गाजलं, तसं संगोळी रायण्ण. आणि बाबा मला घेऊन गेले होते. त्यातला एकही शब्द मला कळला नाही, पण मला अजूनही एक सिक्वेन्स आठवतो. तो नदीच्या किनारी पळत असतो, पुण्याचे आवाज वगैरे गाणं वगैरे सगळं होतं आणि तो असा येतो आणि अशी साडी लावली होती पांढरी आणि पाठवून निघाला सोडला होता आणि तो महाराज होता, ती अशी 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 हालत होती. तो नदीचा जो एक प्रसंग, त्यावेळी टेक्निकल साईड सुधारलेली नसताना सुद्धा या कन्नड कलाकारांनी केला होता, त्याला हॅट्स ऑफ. आणि मी प्रचंड त्याच्यावरती प्रभावित झालो. म्हणलं की नाटक असं असतं, ह्याच्यात काम केलं पाहिजे, ही माझी तीव्र इच्छा आणि ती फलश्रुती झाली सगळ्यांची दिसते. त्याच्यानंतर मग मराठीची बेळगावची नाटकं यायची सगळी, बालकोडकरांची वगैरे सगळी नाही, मी पाहिलेली सगळी मराठी नाटकं स्कूल काही थोडी कला. या निमित्तानं परत एकदा शिवानंदचं नाव येत आहे. त्या थिएटरविषयी, त्या थिएटरचे फोटोज किंवा त्या थिएटरविषयीचं लिखाण कुठे असेल तर प्लीज मला कुठेतरी वाचायला द्या. किंवा नेमका काय इतिहास असेल तो सगळा शिवानंद थिएटरचा बघण्यात. तुम्ही अनिल मडकेला फोन करा, तो कन्नडा दिग्दर्शक आहे आणि कन्नडाला त्यावेळेपासून खूप चांगली नाटकं बसतो. आणि माझा बालपणाचा शेवटचा आणि आवडीचा प्रश्न, एखादी लोककला बघितल्याचं आठवत आहे का?
किंवा जत्रा असायची का? जत्रेत नाटक बघितल्याचं कधी? हो, आठवतं ना मला. जत्रेत नाटक बघितलेल्या किस्सा जर तुम्हाला मी सांगितला तर तुम्ही पोट धरून असाल. स्वर्गावर स्वारी असं त्या नाटकाचं नाव होतं. स्वर्गावर स्वारी. आणि त्याच्यात कंस जो होता ना, कंस, त्याला डायलॉग पाठ नव्हते. किंबहुना त्या नाटकात कोणालाच डायलॉग पाठ नव्हते. असा माईक असायचा, माईक समोर यायचा, एक डायलॉग बोलायचा, मग विंग मध्ये जायचा, डायरेक्ट बोलचं, परत यायचा, डायलॉग करायचा, डायरेक्ट बोलचं. असं करून ते नाटक पूर्ण झालेलं आहे. त्याला मी साक्षीदार आहे. तर पाठीमागून नारद आले, नारायण नारायण. आता कंसाचा डायलॉग होता, देवर्षी नारद मुनी येत आहे. पाहिलं का? देवर्षी नारद मुनी येत आहे. असं त्यांचा तो त्यावेळेचा हेट होता. हा तिथून म्हणतोय नारायण. यांनी हा डायलॉग म्हटल्याशिवाय त्याची एंट्री नाही रे. पण ह्याला हा डायलॉग देवर्षी नारद मुनी येत आहे, हा डायलॉगच त्याला आठवणार. मग तो गेला कडेला आणि त्याला विचारतोय, देवर्षी नारद मुनी, देवर्षी नारद मुनी काय? देवर्षी नारद मुनी येत आहे. हा आला आणि म्हणाला, देवार्षी नारद मुनी येत आहे. खरोखर देवार्षीच होत, तो भाग वेगळा आहे, पण देवार्षी नारद मुनी येत आहे. त्यांनी एंट्री घेतली. हा स्मरणात राहिलेला किस्सा आहे माझा, आणि तो आमच्या गावात झालेल्या जत्रेमध्ये. दुसरी एक गोष्ट, माझे आजोबा काम करायचे नाटकावर. औरंगजेब झाले होते, औरंगजेब. आणि माझ्या वडिलांना आणि माझ्या काकांना, या दोघांना शिवाजी महाराजांनी हेर म्हणून पाठवलं. आणि ते हेर लपून ऐकतात औरंगजेब काय बोलतो, कळलं. आणि त्या दोघांना त्यावेळेच्या दिग्दर्शकांनी त्याच्या महालात कुठेतरी चोरून ऐकतात म्हणून एक टेबल केलं होतं. त्या टेबलाला असा एक पडदा सोडला होता आणि त्या पडद्याला अशी दोन भोगं केली. त्याच्यात माझ्या बाबांचे डोळे आणि माझ्या काकांचे डोळे तेवढे दिसत होते सगळ्यांना. आणि औरंगजेब बोलता बोलता हे दोघेही बाहेर पडले. लोकांना कळेना हे दोघे बाहेर कसे पडले. तर त्या दोघांना तिकडे खेडेगावातलं मातीचं ते स्टेज असतं ना, त्या वारुळातल्या मुंग्या बाहेर आल्या आणि दोघंही बाहेर. औरंगजेब बाहेर येतं का मान्य. लोकांच्या टाळ्या कडकडाट. परत जाऊन मग औरंगजेबाने त्या दोघांच्या कॉलरला धरलं आणि परत त्या असा तर माझा अजून डायलॉग संपला. ही अशी नाटकं बघत मी मोठा झालो. म्हणजेच नट हे घराण्यात होतो. आणि मग जेव्हा तुम्ही असा निर्णय घेतला की आता 10वी झाली असेल, 12वी, तुम्ही आता कॉमर्स घेतलं, सायन्स होतं, त्याच्यात त्यावेळेला मग तुम्ही बेळगावला आला तर 10वी पर्यंत मी लोंढ्याला होतो, 11वीला बेळगावला. अच्छा. आणि मग GSS. आणि मग बॅचलर्स केलं काय? नाही, मी BSc झाल्यानंतर सायन्स नाही केलं. अच्छा. BBA ला ऍडमिशन घेतली, पण वडील आजारी पडले म्हणून मी पुढे परीक्षा नाही. आणि मग या 5 वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही बेळगावला आला त्यावेळेला बेळगावचं नाटक कसं होतं? बेळगावचं नाटक म्हणजे आम्ही व्यावसायिक तर बघायचो, पण बाप्पा शिर्वेकर खूप छान नाटकं बसवली, त्यांची आम्ही बघायचो. कस्तुरी कुलू बघितलंय, नंतर पु ल देशपांडेंचं तुझं पाशू, त्यात बाप्पाजीच त्यांची भूमिका काय करायची, बाप्पाजी होती त्या तुझं पाशवी भूमिका आचार्य आणि दुसरे बाप्पाजीच. ती भूमिका बाप्पा फारच सुंदर, फारच सुंदर, डिक्शन वगैरे सगळं. आणि मग योगाला त्यांच्याबरोबर काम करायचं. आणि त्यांची गंमत अशी असायची की तुला सांगितलं पण नाही सांगतो की जेव्हा मी स्कूल ऑफ कल्चरला तालमी करायचो, मी दौलत कुटेकर, नंतर अशोक सारखे होते त्याच्यामध्ये, नंतर गिंडे ताई होत्या, ते सगळे होते. आणि त्या 7 मिनिटाचा रोल सुद्धा दाखवायचा. जेव्हा जेव्हा आम्ही तालमी करायचो स्कूल ऑफ कल्चरला, ती 9 पर्यंत तालीम असायची, कारण 10 वाजता मग व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक असायचं. तो प्रभाकर पणशीकरांचा ग्रुप यायचा, किंवा चंद्रलेखा यायचा, किंवा सुधाकर भरकरांचा ग्रुप यायचा, तर
राजा गोसावींचा याचा, असं सगळ्यांचे त्यांचे आले ट्रक बस आली की ते सगळे असे येऊन समोर बसायचे जसे तुम्ही बसलाय तसे, कारण त्यांना सुद्धा तालमीची फार आवड. नटाला जरी व्यावसायिक रंगभूमी करत असला तरी त्याला तालीम बघायला फार आवडते, कारण त्याला त्याचे जुने दिवस आठवतात. आणि विश्वास ठेवा, तालमीमध्ये तुम्हाला आणखी काही बरंच मिळतं जे तुमच्याकडे नसतं. व्यावसायिक नट म्हणजे काही संपन्न असतो अशातला भाग नाही आहे. सामान्य कलाकारांकडून सुद्धा खूप काही मिळतं आणि ते वापरतात काही व्यावसायिक रंगभूमीवर. म्हणून तालमी बघायला खूप आवडते. बसायचे आणि ते बसले की बापा शिरवईकर जो काही प्रसंग असायचा रिहर्सल मधला तो बंद करायचे आणि माझा प्रसंग 7 मिनिटाचा दारुड्याचा दाखवायचा. इतका तो छान होता. मी करायचं कसा हा नंतरचा वाक मला नंतर सांगतो मी, पण तो प्रसंग खूप छान होता, तो दाखवायचा. आणि मग सगळ्यांना मीच दिसायचो, बाकीचे कलाकार दिसायचेच नाही. त्यामुळे मग ते चंद्रलेखाचे कलाकार असो किंवा प्रभाकर पणशीकर असो, सुधाकर बनकर असो, राजा गोसावी असो, कोणी असो, मधुकर तोरडमल, हे सगळे बाप्पांना सांगायचे हा मुलगा आम्हाला द्या. ते भाग्य मानलं. आणि असं करता 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 एक दिवस असं झालं वैभव की कदाचित तुम्हाला जुना माणसांना माहिती असेल, इथे खोबरे नावाचे डॉक्टर होते डोळ्याचे, है ना, खोबरे. त्यांच्याकडे डोळ्यांचं ऑपरेशन होतं. हां, त्यांचं ऑपरेशन होतं प्रभाकर पणशीकरांचं. आणि तिथे मला त्यांनी बोलावलं, कारण ते माझ्या अभिनयावरती फार प्रसन्न झाले होते. आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या नाट्यसंस्थेमध्ये येशील काय काळात. त्यांचं वाक्य होतं, काशीनाथ ठाणेकरांनंतर मी स्पार्क तुझ्या ठिकाणी बघितला. दुसऱ्या कोणी होय म्हटलं असतं. मी मूर्ख म्हणालो, तेव्हा माझा वय 17 वर्षाचा होता. मी मूर्ख म्हणालो, ठीक आहे व्यवसाय करू मी, आमचा अमेरिकेवर मस्त. तुमचं काय आयुष्य आहे का? आम्ही माणसं जेव्हा झोपतो तेव्हा तुम्ही लोक जागे असता रात्रभर, आणि आम्ही जेव्हा व्यवहार करतो तेव्हा तुम्ही झोपलेलं असतं. ते उलटं गणित मला नको आहे. त्याच्या मी अमेरिकेवर म्हणून मस्त आहे. प्रभाकर पणशीकरांचं मन एवढं मोठं होतं, ते म्हणाले जेव्हा कधी तुला वाटेल ना मला, तेव्हा नाट्यसंपदा तुझ्यासाठी उघडी आहे. आणि माझ्या आयुष्याने अशी कलाटणी घेतली की मी जो व्यवहार करत होतो तो सगळा व्यवहार पाण्यात जायचा. मला कुठलाच व्यवहार म्हटला नाही. आणि शेवटी मला नाट्यदेवतेने नाट्य दरवाजाच ठोठवायची बुद्धी दिली आणि मी प्रभाकर पणशीकरांची नाट्यसंपदा म्हणजे संस्था होती त्याच्या पायऱ्या चढत वर गेलो. वय वर्ष 35. त्यांनी मला सांगितलं होतं 17व्या वर्षी माझ्या. मी गेलो, समोर पंत बसले होते, त्यावेळी पुढे दौऱ्यावरती गेले. म्हटलं आत येऊ का? ये नमस्कार. काय तरी माझ्या खांद्यावर आठवलं. म्हणाले तू बेळगावचा प्रसाद पंडित का रे? माझ्या अंगावर काटा गेला सरसरून. या माणसाच्या स्मरणात माझ्या नावासकट मी लक्षात राहावं. मी म्हटलं हो मी कसा ये बसच. काय काम आहे? काय करू? नाटकात काम पाहिजे. कारण एकही गोष्ट माझी जर मला यश देत नाही तर परमेश्वराने दिलेली ही कला मला नक्कीच जगलेला हवा विश्वास असतो. कारण कला ही परमेश्वराने दिलेली असते, ती जोपासायची असते. सगळ्यांना मिळत नाही. देणगी आहे, मग ती ईश्वराची देणगी आहे. म्हणून मी त्या नाट्यसंस्थेकडे गेलो आणि प्रभाकर पणशीकरांना म्हणालो मला एक नाटकात काम करतं. अरे म्हणाले काल आला असतं तुला मी राजारामाची भूमिका दिली. कालच मी राजारामाची भूमिका दिली. पुढचं काही नाटक असेल तर तुला सांगतो. म्हणजे ठीक आहे सर. रामाचा नंबर, मावशीचा नंबर दिला. पायऱ्या उतरायला लागलो. दैव कसं साथ देतं बघा. प्रभाकर पणशीकर म्हणाले अरे थांब ना प्रसाद एक मिनिट थांब. बाजूच्या खोलीमध्ये मास्टर म्हणजे पुरुषोत्तम दार्वेकर हे कलाकारांची तालीम घेत होते. त्या नाटकाचं नाव जिथे गवतास झाले होतं. वसंत कानिटकरांचं नाटक. हे स्वतः औरंगजेब करायचे आणि तिथे ते तालीम घेत बसले होते. आणि तिथे गेले प्रभाकर पणशीकर म्हणाले की मास्तर हे प्रसाद पंडित बेळगावचे कलाकार आहेत, माझ्या दृष्टीने उत्तम कलाकार आहे, तुम्ही त्याची चाचणी घ्या, पण एखादी भूमिका असेल तर बघा. ते म्हणाले धनाजीची भूमिका होती हो, त्याच्यात संताजी धनाजी आणि औरंगजेब
असे प्रमुख पात्र आणि राजाराम अधूनमधून. ते म्हणाले, अरे मी आजच धनाजी बदलला सकाळी, त्याला दिला असता. जर वाचन तरी घ्या मग आपल्याला कळेल माणूस कसा आहे, पुढच्या नाटकात वापरत आहे. म्हणाले मास्तर बसा, धनाजी वाचा. आता पुरुषोत्तम दाभेकर फार मोठं ना, प्रभाकर पणशीकर फार मोठं ना, वाचा म्हटल्यानंतर दुसऱ्याने वाचायला सुरुवात केली असते. जे कोणी नाट्यप्रेमी असतील त्यांना एक मी थोडंसं सुचवायचा प्रयत्न करतो म्हणून हा किस्सा सांगतो. जेव्हा मास्तर म्हणाले चला धनाजी वाचा, मी पटकन त्याला म्हणालो वाचा म्हणजे कसा वाचा म्हणलो, तो धनाजी येतो कसा, त्याची मानसिकता काय आहे, त्याची योजना काय आहे, तो कोणाला काय सांगण्यासाठी आलो, त्यांनी काय कलाटणी मिळते नाटकाला, हे मला जर तुम्ही समजावून सांगितलं तर त्याप्रमाणे मला वाक्य देता येईल. कारण कुठलाही वाक्य 10 प्रकाराने बोलता येईल. मी कुठच्या प्रकाराने बोलायचं हे मला सांगा. प्रभाकर पणशीकर आणि मास्तर दोघंही प्रकारचे बघतात तरी माझ्याकडे बघतात. हे मला कोणी शिकवलं असेल, जर तुमच्यापैकी कोणी विचारलं तर मला फार आवडेल. असा विचार करायचा कोणी शिकवला? बाप्पा. मराठीतल्या अनेक नाटकांनी. जेव्हा तुम्ही नाटक बघता तेव्हा तुमची शिकायची वृत्ती पाहिजे, फक्त बघायची नाही. तेव्हा प्रत्येक मूव तुम्हाला कळायला लागतं, हा असं का बोलला, हा इथेच 2 पावलं का आला, हा 3/4 का राहिला, त्यांनी तिच्या खांद्यावरती आत्ता का हात ठेवला, मगासपासून का नाही ठेवला, हे सगळं तुला शिकवत जातं. म्हणून बाप्पानी मला एकच गुरुमंत्र दिला होता, निरीक्षणासारखा गुरु. याच्यातून संपन्न होत गेलेला माझा नाटक. मग तिथे मला धनाजी त्यांनी वाचायला दिला, ते पहिलं वाक्य मी वाचलं आणि मास्तर म्हणाले पण आज धनाजी, तो कॅन्सर. आणि तो धनाजी मला त्याच्यानंतर 1-2 मिनिटं घेतो किस्सा सांगतो. मनामध्ये एखादी व्यक्ती कशी बसते त्याचं हे उदाहरण. त्याच्यानंतर 1 महिना मी तालीम केली आणि माझा दुसरा मुलगा गेला. 8 दिवसात गेला. माझ्या बायकोच्या मनावर परिणाम झाला. त्यामुळे मला नाटक सोडावं लागलं. देवाने दिलेलं नाटक मला सोडावं लागलं. मला बायकोची काळजी घ्यावी लागली. माझा मुलगा जवळ 3.5 महिन्याचा होता. अभिषेक बसला. 1 महिना गेला आणि डोंबिवलीला प्रभाकर पणशीकरांचा माणूस हा नंदू कुलकर्णी नावाचा. कोणाला प्रसाद पंडित आहे का? आहे. अरे प्रसाद, तुला प्रभाकर पणशीकरांनी भेटायला सांगितलं. म्हटलं का? कारण तूच पाहिजेस का नाही. जर तुझी बायको सावरली असेल तर जरा ये आणि पहिले 50 प्रयोग करायचे त्यांची विनंती. म्हटलं नाही रे जमणार. नाही असं नाही म्हणून नकोस, तू ये आणि भेट. तुझ्यानंतर त्यांनी 13 धनाजी ट्राय केले, एकही पसंत पडला नाही. ते म्हणाले प्रसाद असतो. आणि मग मी त्यांच्यासाठी 50 प्रयोग केले आणि 50 प्रयोगानंतर माझा मुलगा आजारी पडायला लागला. बाबा म्हणून. तेव्हा मला इकडच्या फॅमिली डॉक्टरने फोन करून सांगितलं, हा फादर सिक झालाय, तुम्ही आलात तर बरं होईल, नाहीतर असं त्यांनी टेन्शन मागतं. आणि मी नाटक सोडून परत गेले. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्हाला नाटकात प्रवेश करायचा असेल तर तुमची आतून सतत रिहर्सल पाहिजे, फक्त त्या 1 महिन्यासाठी. एक साधा विचार करा, तो नाट्यप्रेमी आहे, तुम्ही नाट्यप्रेमी आहे म्हणून मला हे सांगतो माझ्या स्वभावावरून, माझ्या अनुभवावरून. कुठलीही कला घ्या. आता हे कसं आहे, गाणं गातात, गाणं शिकवतात, दररोज रियाज आहे. दररोज रियाज आहे. चित्रकला दररोज रियाज आहे. क्रिकेट दररोज प्रॅक्टिस आहे. अभिनयाला प्रॅक्टिस कुठे? अभिनयाला रियाज कुठे आहे? अभिनयाला दररोजची रिहर्सल कुठे आहे? नाही. आज सीन हातात आला की आपण अच्छा हा होय चलो टेक कुठून ना ही तयारी. ही तयारी तुमची दररोजची आतल्या आत व्हायला पाहिजे. रिहर्सल दररोज चालू असेल तर तुम्ही ना कार्यक्रम कसे सुरू झाले. आपण 35 वर्षानंतर मला युनिव्हर्सिटी आता इथे की 17 ते 35 हा जो कालखंड होता त्यावेळी तुम्ही बेळगावातच होतो. आणि मग त्यावेळेला नाटकाची झाली नाटकं. नाटकं पण झाली नाही, नाटकातली नाटकं पण झाली. तिथं सानिको आलेत काय? पाठवला होता. ठीक आहे. त्यावेळेला ना बाळा माणगावकर नावाचे एक हौशी दिग्दर्शक, आम्ही बाळा
तर त्याचं एक वेळ होतं की बेळगावमध्ये घाशीराम कोतवाल बसवायचं. कारण घाशीराम कोतवालने तो प्रचंड वेळा झाला होता पुण्याला. त्याची इच्छा होती की घाशीराम कोतवाल, आणि घाशीराम कोतवालसाठी ते पहिले माझ्याकडे आले, कारण माझी ती 7 मिनिटाची भूमिका प्रचंड गाजली. त्याच्यानंतर मी प्राध्यापक मालकोस नावाचं नाटक सुद्धा दिग्दर्शित केलं, ते इथे केलं. तर तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की अरे सर मी नाटक करतोय, तू मला त्याच्यात पाहिजेस. म्हटलं कुठली भूमिका आहे, कारण असं असतं त्या नाट्यसृष्टीमध्ये, तू दारोडा चांगला करतोस म्हणजे दुसरी भूमिका तुला दारोड्याची, इन्स्पेक्टर चांगला करतोस तर हा इन्स्पेक्टर, हे वाईट आहे. कलाकार म्हणतात तो कुठलीही चांगली भूमिका करतो, या श्रद्धेने त्याला जर तुम्ही वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या तर तो खूप चांगली छाप पाडू शकतो. पण आपल्याकडे मेंटॅलिटी नाही, कोणाला नाही नाना फडणवीस तुला करायचं काय रोल काय. मी बघितलं होतं नाटक, रोल काय, अरे मेन रोल म्हणाल, अरे मेन रोल मला बरं वाटलं. मेन रोल कधी मिळालं नाही, 7 मिनिटाचे 8 मिनिटाचेच रोल करायचं तुम्ही, नाना फडणवीस करायचं. ओके वाचायला ते म्हणतो मला, वाचता वाचता नाना त्यातला रंगीला दिसायला लागला, आणि मग मला वाटलं की अरे हे सुद्धा एक वेगळंच व्यसन आहे, नाही का. दारूचं व्यसन वेगळं आणि तेही व्यसन वेगळं. आणि माझ्याकडे ती भूमिका घडली, आणि ती भूमिका घडता घडता एक गंमत अशी झाली की मकरंद मांडगावकरनी पुण्याची ड्रेपरी मागवली होती. जे मोहन आगासे या लोकांनी जे कपडे वापरले होते ना, त्या ब्राह्मणांनी कर्टन्स पाठी जे असतात ते बघितले का आश्रम बरोबर, तेच कपडे त्यांनी मागवले होते. आणि मोहन आगाशेचा नानाचे कपडे मी घातले. ओके, प्रयोग झाला, संबंध प्रयोग सगळ्यांना आवडला. आजही नानाची आठवण करतात लोक. आणि ते जे ड्रेपरीवाले होते ना, ते ड्रेपरीवाले गेले पुण्याला आणि भेटले तेंडुलकर, मंगेश तेंडुलकर, आणि म्हणाले की आम्ही बेळगावला एक नाना फडणवीस बघितला, तो पुण्याच्या नाना फडणवीसापेक्षा चांगला आहे. त्याला बोलला बघा काय सांगतोस म्हणाले, बघा. आणि मला एक दिवस फोन आला, घरी कडा लँडलाईन होती, लँडलाईनवरती आवाजाला हॅलो, म्हटलं हा हॅलो, प्रसाद पंडित बोलतोय. म्हटलं हा बोलतो, मी विजय तेंडुलकर. मला वाटलं समोर आमचे विजय तेंडुलकर राहायचे. ते विजय मामाने फोन केला, म्हटलं आज असला कुठला आवाज काढला, म्हटलं मी कदाचित ओळखलं असं, मी पुण्यात बोलतोय म्हणाले, विजय तेंडुलकर आश्रम बोलतोय आयुष्य. नमस्कार नमस्कार म्हटलं, चूक झाल्या, समोर विजय तेंडुलकर राहतात म्हणून मी असं बोलत. माझ्या लोकांकडनं कळलं की तुम्ही नाना अतिशय उत्कृष्ट करता, मोहन आगाशेपेक्षा चांगलं करता, तर मला इथं येऊन तुमचं हे नाटक बघायचं, तर तुम्ही पुण्याला प्रयोग आणाल का. माझ्या तब्येतीमुळे तिकडे येऊ शकत तुमचा फोन आला, मी उपकृत झालो, अतिशय उपकृत. बरं पुण्याला कधी मला एकदा भेटा म्हणा. माझं पुण्याला जाणं कधी झालं नाही आजपर्यंत, क्वचित एकदा गेलो असेल, पण त्यांची माझी भेट राहिली ती राहिलीच. एक दिवस मुंबईला मी नाटक बघायला गेलो होतो, मुंबईला नाटक बघायला गेलो होतो, सोन चाफा नावाचं, यशवंत दत्त काम करायचे. आणि माझे मावशीचे मिस्टर जे होते ते माझ्या तिकिटावर जाऊन बसले होते सी लाईनीमध्ये, कळलं. आणि मी मग त्या दिवशी शेवटच्या क्षणाला ते तिकीट काढलं म्हणून पाठच्या लाईन. आणि पहिल्या अंकानंतर दादा म्हणजे मावशीचे मिस्टर इकडे आले आणि मला म्हणाले, प्रसाद चल चल चल, इकडे 2 कुटुंब बसले माझ्या बाजूला, ते तुझ्याबद्दल बोलत आहे. म्हटलं मुंबईत माझ्याबद्दल. ते म्हणाले हो हो चल चल, मी सांगितलं ना तुम्हाला प्रसाद पंडितांना भेटायचं आहे, चल आत्ता भेटतो, पाठी बसले. कळलं मी काय व्यावसायिक भेट नव्हतो. म्हटलं काय सांगतात, अरे ये तरी. गेलो प्रसाद पंडित, दोघे उठून उभं राहिले, दोन्ही फॅमिली उठून उभ्या राहिल्या, नमस्कार वगैरे सगळं केला. तरी म्हटलं नमस्कार वगैरे. आम्ही तुमचं घाशीराम कोतवाल बघितलं, त्यातला तुमचा नाना आम्ही कधी विसरू शकत नाही. आम्ही मुंबईची माणसं आहोत. तुम्ही डॉक्टरांना सुद्धा मागे टाकलं. हे मला म्हणत होतं, हे कुटुंब त्यांना म्हणत होतं की तुम्ही घाशीराम कोतवाल बघितलं का. तर या कुटुंबाने त्यांना विचारलं कुठचं घाशीराम कोतवाल, पुण्याचं की बेळगावचं. इतकं स्मरणात राहतं नाटक जर तुम्ही उत्कृष्ट केलं तर. ते म्हणाले बेळगावचा, बेळगावला घाशीराम कोतवाल आहे. ते म्हणाले बघा त्यातला प्रसाद पंडितांचा नाना बघा, तुम्ही डॉक्टरांना दिसतात. एकदा बेळगावला जाऊन ते नाटक बघा.
नंतर पूजा साहेबांनी ते नाटक चालवण्याचा प्रयत्न केला, पण काही अंतरंगित ज्या गोष्टी असतात त्यांनी ते बंद करतो, ते आपल्याला इथं बोलायचं नाही. पण त्यांनी प्रयास केला होता नाटकाला बंद करायचा. थँक्यू पूजा, त्याच्यामुळे 4-5 पर्यंत तरी मिळालं. त्यांचं नाव आलंच आहे, तर तोच मुद्दा आहे की आय जस्ट मेट हिम ॲक्सिडेंटली और म्हणजे आय वॉज लकी त्यावेळी. आणि ज्या क्षणी त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की 1980मध्ये घाशीराम प्रोड्यूस केलं होतं, आणि मी चक्रावूनच गेलो, कारण मला घाशीरामचं असलेली ओळख. आणि मग नंतर संध्याकाळी रिसेंटली म्हणजे 15-18 वर्षांपूर्वी परत एकदा घाशीराम केलं. त्यामुळं त्याच्यामध्ये घाशीराम बेळगावात झालं. आणि आय वॉज सिटिंग विथ द प्रोड्युसर ऑफ द प्ले. ही प्ले खूप भारी होती माझ्यासाठी. पण येस, त्याच्यानंतर मी चंपा गोवेकर नावाचं नाटक त्याच्यानंतर चंपा गोवेकर, आणि त्या नाटकाला त्यावेळेला नाटक झालं 1:30 वाजता, हाऊसफुल नाटक. आणि सगळ्या नाटकाच्या त्या प्रेक्षकागृहामध्ये सगळ्या प्रेक्षकांनी रात्री 1:30 वाजता नाटक संपल्यावर रात्री 1:30ला संपलं, 10 ते 1:30. आता ती संकल्पना काल 10 ते 1:30 अंक. आता 3 अंक संकल्पना नाही. 1:30 वाजता नाटक संपला आणि सारा प्रेक्षक वर्ग उभा राहून वन्स मोर म्हणाला, नाटक वन्स मोर. आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की यावर्षी महिला मंडळांच्या त्या उत्सवाला, शास्त्रीय महिला मंडळ त्यांच्या उत्सवाला हेच नाटक बसवलं. नवीन कलाकार घेऊन त्यातले काही इथे आहेत. यांचं नाटक झाल्यानंतर सुद्धा यावर्षी सुद्धा प्रेक्षकांनी उभं राहून वन्स मोर म्हणून सांगितलं. त्यावेळेला अजून कुठलं असं थिएटर होतं जिथे बेळगावात नाटक होतं? एक अतिवाडकर नावाचे सद्ग्रस्त होते, त्यांचं मला पहिलं नाव माहिती, नारायण अतिवाडकर. तो तुझ्या आता नाट्यवेडा माणूस होता. त्यांनी अनेक नाटकं लिहिली, पण त्यांची वर्णी ना नाट्य पर्यटन नाट्यसंघामध्ये लागत नाही. त्यांना एक न्यूनगंड होता की आम्हाला नाही कुठे घेतलं जाणार, ही मोठी माणसं तिकडे नाटकं करतात. आणि ते खरंही होतं. तर त्यामुळे त्यांची गोची व्हायची. मग ते एक दिवस माझ्याकडे आले की असं मी नाटक लिहिले, आणि बिस्किट महादेव माहिती आहे तुम्हाला? माझं बोर्ड आहे ना बिस्किट महादेव, मला अजूनही कोड आहे ते बिस्किट महादेव. नाही, बिस्किटाला पावतो तो महादेव. बिस्किटाला पावतो, बिस्किटाचा नैवेद्य दाखवला जातो. पुण्याचे महाराज शंकर महाराज सिगरेटला पावतो. ओके, बिस्किटाला पावतो. तर ओके, तर त्याच्या पायरीवरती बसून आम्ही ते नाटक वाचलेले. सुंदर नाटक होतं, ऐतिहासिक होतं, अतिशय सुंदर नाटक. पण फायनान्सचा प्रॉब्लेम, फायनान्स करणार त्यांना कोण भेटत नव्हतं. तर आज बेळगावमध्ये अतिवाडकर, नारायण अतिवाडकर हे नाव फार मोठं झालं. खरंच एक मला आणि अशी नाटकं कॉलेजमध्ये तर खूप एकांकिका केल्या, खूपच, म्हणजे काय प्रश्नच नाही. त्यावेळेला एकांकिका स्पर्धा होत्या होत्या. आणि अनिल बडगे मगाशी मी जे नाव घेतलं त्यांनी मला ती 7 मिनिटाची दारुड्याची भूमिका काम दिलं होतं. आणि त्या एकांकिकेचं नाव होतं याला जबाबदार कोण. पुण्याला जो खून घडला झाला तर 4 लोकांनी मारलं होतं, जोशी त्याच्यावरती आधारित हे होतं की ही मुलं वाया का जातात, याला जबाबदार कोण. त्याच्यात मी त्या मूळ कल्प्रिटचं काम केलं. तर मला शेवटी फाशी होती. त्याला मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं पहिल्यांदा त्यावेळेला. तर ते नाटक त्यांनी जेव्हा बघितलं तर माझ्याकडे आलं, मला प्रसाद तर मी आधी म्हणते आणि तुम्हाला घेऊन नाटक करायचं आहे. माझं काही काम विकलं. हो, तुमचं काम विकलं ना ते दारुड्याचं. दारुड्याने काय दारुडे केलं होतं ते. अरे 2 मिनिटं घेतो बरोबर, 2 मिनिटं. हे दारुड्याचं काम मी केलं ना त्या नाटकामध्ये. माझी एंट्री होते त्यावेळेला ते नाटक असं म्हणजे श्वास रोखल्यासारखे लोक बघायचे, आणि माझी एक्झिट झाली ना की दुसरा अंक पडायचा आणि लोक मला भेटायला यायचे झुंडीने त्या 7 मिनिटाच्या रोलसाठी. पहिला प्रयोग कलामंदिरला झाला, माझी एक्झिट झाली, टाळ्यांचा कडकडाट झाला
अंक पडला आणि मी आतमध्ये कपडे बदलत असताना 25-30 मुलं तरुण आतमध्ये घुसली. काय काम करता काय करतो तरी थँक्यू म्हणेपर्यंत त्या 30 लोकांनी पाठच्या खिशातून 30 क्वार्टर काढले आणि ते 25-30 क्वार्टर म्हणजे समोरचे ठेवलेले होते, हे तुमचं बक्षीस होतं. अरे म्हटलं मी पीत नाही शक्यच नाही म्हणाले. तुम्ही करू शकता, जो पितो तोच असं वागू शकतो. अभिनयासाठी प्रत्येकामध्ये हा फरक आहे. म्हणजे 30 बाटल्या त्यांना परत दिल्या आणि 30 बाटल्या घेऊन गेल्या. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रिवॉर्ड आहे. पण एक खूप मोह होतोय. तो प्रश्न जर लागणार असेल तर आपण तो नंतर पण प्रश्न आहे की अभिनेता म्हणून अभिनयाबद्दलची संकल्पना तुमची कधी आणि कशी बदलली? मला अभिनय कधी कळला मला कळलं प्रामाणिकपणे सांग की याला अभिनय म्हणतात. पण मी जेव्हा अभिनय करायचो तेव्हा प्रेक्षकांना सांगायचे की तुमच्यासारखा नैसर्गिक अभिनय आम्ही या काळात करत नाही. कारण त्यावेळेला एक मेलोड्रामाची पद्धत होती. एक संवाद बोलायचे म्हणजे ते या वजनानेच बोलले पाहिजे आणि ते त्याप्रमाणेच फेकले गेले पाहिजे. संवाद फेकला गेला पाहिजे हा प्रकार मला पण कधी भावला. मला असं वाटतं आता मी तुमच्याशी बोलतोय ना, तसंच जर ते होत असेल ती भूमिका तर तुम्हाला ती वास्तवाच्या जवळ नाही. नाटकाचा अर्थ काय? ललित कला केंद्रामध्ये तुला काय शिकवलं असेल माहिती आहे, पण मला नाटक बघता आणि नाटक बसवता नाटकाचा हा अर्थ कळलेला आहे. नाटक ना म्हणजे ते नसतं तरी सुद्धा तुम्ही टक लावून बघता म्हणून नाटक. ते इतकं वास्तवाच्या जवळ तुम्ही नेऊन ठेवलं पाहिजे की लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे माझ्या समोरच घडतंय. जसं रस्त्यावर एखादं भांडण लागल्यानंतर आम्ही सायकलवरून जात असतो, स्कूटरवरून जात असतो, काही संबंध नसतो तरी स्कूटरला काय संबंध आहे तुझा त्याच्याशी. पण त्याच्यामध्ये एवढी धरण्याची ताकद आहे की तुमचा वेग थांबून तुम्हाला बघायला लावतं, त्याला नाटक. आणि मग ते करता मला असं जाणवायला लागलं की अभिनय म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, अभिनेता म्हणजे काय, अभिनेत्री म्हणजे काय. अभि म्हणजे लेखकाला जे अभिप्रेत आहे ते नय म्हणजे तुमच्या नयनाने दाखवता आलं. त्याला अभिनय म्हणतात. कारण शेवटी आपण एकमेकीशी बोलताना डोळ्यात बघूनच बोलतो ना. कारण डोळे बोलतात, शब्द खोटे असतात. मग लेखकाला जे अभिप्रेत आहे ते तुला कळलंय का? त्या दिग्दर्शकाला कळावं लागतं. ते दिग्दर्शकाने नटाला सांगावं लागतं. नटाने ते आत्मसात करून आपल्या नयनातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं लागतं. याला अभिनय. अभिनेत्री स्त्री ही नेत्रांनीच कटाक्ष काढते, नेत्रांनीच बोलते. ज्यांचं लग्न झालं असेल त्यांना माहिती असेल. बायकोने असं केली का ओळखायचं, बायकोने असं केली का ओळखायचं, काय खुश आहे बायको, सगळं नजरेवर असतं. तसंच अभिनयामध्ये स्त्रीला नेत्री म्हणलेलं, अभिनेत्री अभिनेता जे अभिप्रेत झाले ते जो व्यवस्थित नेता म्हणजे निवडून पोचवतो तो अभिनेता. त्या संदर्भात तयार झाला. आणि आता मला तो किस्सा ऐकत असताना सारखं हे जाणवतं की ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, पॉप्युलर नाटक म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, अभिनेता म्हणजे काय, आणि मला का माहिती आणि मला वाटलं की आपण उपस्थित करावं की ही संकल्पना काय. आणि म्हणून म्हटलं की खूप बोलता येणार आहे. हा एक स्वतंत्र विषय आणि मला वाटतं प्रत्येका पात्रागणी नाटकागणी त्याच्याविषयी अजून आपल्याला बोलता येणार. पण आपला विषय तो नाही म्हणून मी परत आपल्या मुख्य आयडियाकडे येतो. साधारण असं 35व्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही परत घेतलात आणि हा सगळा प्रवास सुरू झाला त्या काळामध्ये बेळगावात अजून काही सुरू होतं त्यावेळेला तुमचं बेळगावला नाही. माझं बेळगावला येणं त्याच्यानंतर झालं नाही. त्याच्यानंतर मला आठवत नाही बेळगावात काही विशेष घडलेला. एक मात्र गोष्ट, मी ते नाटक सोडून आलो प्रभाकर पडशीकर, कारण मी शेतावर गेलो, मी शेती करायला लागलो. आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतर अनिल चौधरी तो लाला, त्याचं काय लालाचं नाव काय देशमुख, मला दाखवत त्याच्यावर नेहमी असतो तो लाला म्हणतो तो, आणि 4-5 मंडळी आली शेतावरती आणि म्हणाले की तसा तू गेल्यापासून नाटक बेळगावचं बंद झालेलं, आतापर्यंत नाट्यसंस्था सुद्धा काही करत नाही, तर बेळगावात एक नाटक व्हावं तेव्हा जर आपण करूया तर चांगलं नाटक. मी 17 वर्षाचा असताना
मालवणला झापाच्या थिएटरमध्ये एक नाटक बघितलं होतं मधुकर तोरडमलांचं गुड बाय डॉक्टर. आणि त्या डॉक्टरच्या भूमिकेने माझ्यावर एवढा मोठा परिणाम केला होता की मी आयुष्यात एकदा तरी हा डॉक्टर करेल असं मी मनात ठेवलं होतं ना. संकल्प दृढ असेल तर त्याला मूर्त स्वरूप मिळतं असं म्हणतात. आणि ही आली मंडळी आणि म्हणाले करूया घेऊन करूया ना डॉक्टर मी करणार. पण त्यातला अरुण सरनाईकाचा जो रोल होता ना तो एका हँडसम माणसाचा होता. म्हणून बेळगावला विलास देसाई नावाचे डॉक्टर होते. त्यांना मी तो रोल दिला आणि आसावरी भोकरेंना त्यामध्ये त्यांच्या मिसेस कळलं. आणि ते नाटक आम्ही केलं गुड बाय डॉक्टर. बघितलंच नाटक वाचलंच नाटक वाचलंच. त्या नाटकामध्ये जो तो डॉक्टर आहे ना तो डॉक्टर म्हणजे डॉक्टरेट असलेला डॉक्टर. तर त्याला असं उघड असतं हंचबॅक आहे. त्याचं नाक वाकड असतं दात बाहेर आलेले असतात एक डोळा मोठा असतो एक बारीक असतो. हा हे सगळं मला ते अटायर तयार करावं लागलं होतं. सगळं फेशियल्स मसल्स याच्यावरती कंट्रोल करून आणि 3 तास तुम्हाला तो अभिनय त्या सबंध नाटकामध्ये असा राहून करावा ही गोष्ट. हे 3 तास उभं राहणं अत्यंत कठीण आहे. जोपर्यंत तुम्ही त्या भूमिकेत घुसत नाही तोपर्यंत तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं. ध्यानयोग असतो. आपण योग आहे. आणि ते नाटक जेव्हा झालं तेव्हा आमच्या नाटकाचा पहिला दुसरा प्रयोग गोव्याला मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सव म्हणून होतो. त्याच्यामध्ये आमचा पहिला प्रयोग होता आणि त्याला उद्घाटक म्हणून मोहन वाघ आले होते. आणि मोहन वाघाने तो प्रयोग बघितला. दुसऱ्या अंकानंतर आतमध्ये आले आणि अनिल चौधरीला विचारलं की ते डॉक्टरचं काम करणारे कोण त्याला बोलवा मला भेटायचं. मी त्याच मेकअपमध्ये होतो कारण तिसरा अंक अजून व्हायचा होता. आणि मी आतमध्ये गेल्यावर मोहन वाघाने मला कडकडून मिठी मारली आणि मला म्हणाले हे तू इथं काय करतोयस तुझी जागा मुंबईत आहे बेळगावात चल. म्हटलं नाही सर हे अमेचर मला खूप छान मूर्ख आहेस तू. 25 वर्षापूर्वी हे नाटक मी बसवलं होतं मधुकर तोरडमलला घेऊन चंद्रलेखाने प्रोड्यूस केलं होतं. यावेळेला तुझ्या या नाटकाचे प्रयोग मी मुंबईत करणार. चंद्रलेखा प्रकाशित प्रसाद पंडित दिग्दर्शित गुड बाय डॉक्टर त्यांनी 5 प्रयोग लावले मुंबईत. असं मला ते मुंबईला घेऊन गेले. मुंबईला त्यांनी काही लोकांना आमंत्रित केलं आणि म्हणाले मी बेळगावने नट आणलाय बघा. त्या नाटकाचे प्रयोग झाले आणि त्या नाटकाची गोष्ट अशी आहे की 5 प्रयोग मुंबईत झाले. गडकरी आपण सगळीकडे आणि ते जे डोरकीपर आहेत ना ते डोरकीपर नंतर मला सांगितले साहेब आम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट बघायला मिळाली. चंद्रलेखा प्रोडक्शननी आतापर्यंत एवढी नाटकं केली पण मोहन वाघ स्वतःच्या नाटकाला विंगमध्ये उभारून कधीच नाटक बघत नाही. हे 5ही प्रयोग त्यांनी विंगमध्ये उभारून तुमचा अभिनय केला. तर मोहन वाघ मला मुंबईला न्यायला काढलं त्याला हे नाटक काढलं. परत येतात पुढीलची वाट पाहली होते. पण आताच जर मला विचारला गेलं काय करतोय सर मुंबईत तुम्ही परत असं म्हणाल की नाही हो तुम्ही नाही अमेचर करायला बस ते बघितलं होतं मी प्रभाकर पणशीकरांच्या नाटकातले इतर लोकांचे खेळ तिथे कंटाळून आलो ते मला रुचले नाही. तर माझी बायको मला म्हणाली की एवढं तुम्हाला जर सहज मिळतं तुम्ही का नाही करत. मी शेती सांभाळ तुम्ही जा. या इंडस्ट्रीमध्ये जायला लोक धडपडतात. तुम्हाला आणायचे देवतुकडे गॉडफादर मिळाला तो तुला मोहन वागायला बघा मग जा ना तुम्ही. तिचं मला पाठबळ मिळालं पण मी पुढे सर्वांनी नाटक केलं. म्हणून आज तुमच्यासोबत मी तो पडून म्हणजे बसतोय. त्याला श्रेय माझ्या बायकोला पण एका शेवटच्या टप्प्याकडे आपण कोचिंग करू शकतो. पाऊस झाला एक वेळ मला पावसाचा आवाज ऐकायला नव्हती डिसिजन फक्त लाईन जाते मध्ये त्यावेळेला मोबाईल लावून असा प्रश्न आहे बेळगावचे म्हणजे मान्य मला स्ट्रॉंग कॉन्टॅक्ट होते स्ट्रॉंग रेकमेंडेशन्स होते आणि माणसं ओळखत होती. त्यामुळे कदाचित मुंबईत लँड करणं तसं सोपं गेलं. पण तुमचं कार्यकाल आणि तुमचं काम अगदी खूप वेगवेगळ्या वेगळी बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे कधीतरी तुम्ही सिरियल्स केल्या कधी सिनेमा केला कधी नाटक केलं. या सगळ्याचा प्रवास किंवा अनुभव याविषयी तुम्ही काय सांगाल. हे ओघाने माझ्याकडे येत गेलं.
आणि एक नट होते अप्पा जजमन नावाचे, जुन्या लोकांना माहिती असते हे प्रभाकर पक्षकाराकडे कायम काम करायचं, त्याने हळूहळू काम नाही केलं. की दोन्ही नवस बघितलं सांगत, दोन्ही नवसमध्ये ते पण फार होणार ते होते अप्पा जजमन. हां, तर ते सुद्धा त्या नाटकामध्ये होते, गौतम झाले होते. तर तेही त्यांची एक्सिट झाल्यानंतर रूममध्ये जाऊन बसत सिगरेट प्यायची टाकायची सवय आहे, पण ते कसं करत होते ते प्रत्येक वेळेस त्यांची भूमिका संपल्यानंतर रूममध्ये उभं राहायचे आणि माझा अभिनय करायचे आणि मला हे सांगायचे की डोळे बोलणं हा जो नट आहे ना नटाचा भाग तो फार क्वचित पडायला मिळतो, तो तुमच्याकडे पडायला मिळतो. म्हणून नागपूरला त्यांनी पुरुषोत्तम जावेकरांना खास बोलवून सांगितलं, माझी रिक्वेस्ट आहे की तुमच्या अनेक नाटकामध्ये काम केलं आहे, पण ह्या माणसासाठी एक नाटक आहे, तर हा डोळ्याने बोलणारा नट आहे, तर हा डोळ्याने बोलणारा जो नट आहे ना हा तुमच्या सिरियल प्रवासाला अतिशय महत्त्वाचा. कारण तुम्ही नाटकामध्ये जे बोलता ते डोळ्याने काही कळत नाही, पहिला तुमच्या रंगाला कळेल, पाठच्या रंगाला आवाज, पण सिरियलमध्ये तो संबंध जो प्रवास आहे तो कॅमेरा तुमच्यापर्यंत. त्यामुळे तुम्ही संवादापेक्षा डोळ्याने जर बोलू शकलात ना तर तो आपल्या सर्वत्र. ते मला कळत की नाही इथे संवाद बोलून इथे डोळे बोलले. आणि मग मी काय करू शकतो, मग त्याचे 3 स्टेजेस आहेत तुमच्या या प्रवासामध्ये. सिरियलच्या 3 स्टेजेस आहेत. मग तुम्ही पण असणार का, एक म्हणजे लॉंग शॉट असतो, एक फ्री शॉट असतो, एक मिड क्लोज असतो आणि एक टाईट क्लोज असतो, एक क्लोज असतो आणि टाईट क्लोज असतो तुमच्या डोळ्यात. याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मसल्सवरती कंट्रोल करून त्याप्रमाणे ते रिलीज करावे लागतात आणि कॅमेरामॅनला विचारावं लागतं अरे बाबा कंपोजिशन काय नाही, ॲटिट्यूड काय, हे नाकाने विचारायला पाहिजे. चलो शॉर्ट रेडी आहे म्हणजे चलो शॉर्ट रेडी आहे, त्यांनी काय मॅग्निफिकेशन लावले, कुठली लेन्स लावली, कितीचे लावले, 175, 135, 35, 25 की 50 याचं तुला मॅग्निट्यूड कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे हात मारायचं तुमच्या डोळ्याचे भाव केले पाहिजे. हा बेसिकली थिएटर आणि तुमची सिरियल यातला फरक आहे. आज जमला तर तुम्ही इथे पण येऊ शकतो, तिथे पण. थँक्यू. मला मान्य आहे की हा फोरम थोडा वेगळ्या साधीचा होणार आहे, जे मला अपेक्षित होता. पण मला वाटतं की या निमित्तानं या विषयांवर बोललं जाणं पण खूप गरजेचं होतं, मला माहिती नाही का. पण एस्पेशली जेव्हा ते हॉर्सेस माउथ आपण जेव्हा म्हणतो त्याला एक वेगळं लय आणि गरज असतं आणि त्यासाठी आपण आता त्या एलिमेंटकडे जिथे मला असं वाटतं की बप्पा शिवजणांचं तुम्ही नाव घेतं, त्यांच्याविषयीचं डॉक्युमेंटरी फार आले होते. त्यामुळं हा प्रश्न आहे की बप्पा ॲज अ दिग्दर्शक म्हणून कसे होते, त्यांची साधारण तालमीची शैली काय असायची. आपण जसं म्हणालो की 9पर्यंत गोष्टीमध्ये आपण बप्पांविषयी बोलतो. बप्पा हे माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यांच्याजवळ कामं केली त्या सगळ्यांमध्ये बाप्पा हे अतिशय सखोल विचार करणारे उत्तम दिग्दर्शक होते आणि उत्तम दिग्दर्शकापेक्षा प्रचंड नाट्यवेडा म्हणून ते जरी किशोर ट्रेडिंगमध्ये बसलेले असते तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात नाटक असतात. बरं ते प्रत्येकाला अभिनय करून दाखवायचं. तू असं बोल रे हे त्याचा अर्थ आहे, समाजाचा अर्थ आहे, एवढं काय सांगायचं, ते करून दाखवायचं. दौलत मुफ्तीकर असो, अशोक साठे असो, कोणी असो, जळगी डॉक्टर असो, सगळ्यांना अभिनय करून दाखवायला असं वाटतं. आणि त्यांच्या भूमिकेची त्यांच्या दिग्दर्शकांची खासियत अशी होती की जरी ते अभिनय करून दाखवत असले तरी तिथे बाप्पा दिसायचे त्याच्या जागी, त्याच्या जागी एक कॅरेक्टर दिसायचं, त्या नटीच्या जागी तेच कॅरेक्टर. त्याच्यात जनरली काय होतं, दिग्दर्शक सगळ्यांना समजावला जातो आणि सगळ्यांमध्ये तो दिग्दर्शक दिसायला. ते नाही पाहिजे. दिग्दर्शकाने ती व्हरायटी ठेवली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला दिग्दर्शक म्हणून फ्लेक्सिबल होता आला पाहिजे. ते बाप्पांकडे होतं. बाप्पांकडे वजनं सांगण्याची खूप चांगली कला होती. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो मी. बाप्पांकडे मी जेव्हा एक दुसऱ्या नाटकासाठी गेलो होतो त्यावेळेला रिहर्सल करत असताना त्यांनी मला एक डायलॉग बोलायला सांगितला. बाईक ठेवली काय अहो त्यांनी बाईक ठेवली बरोबर, त्याच्यात मला काय चुकलं काय, पण त्यांना चूक सापडली. ते म्हणाले अरे तसा बाईवरती बदलू नको, ठेवलीवरती, कारण बाईच ठेवतात कोणीच ठेवत नाही.
बाई ठेवली आहे बघा नाही बाई ठेवली आवडतो का बघा ही बाप्पांची किंमत वाक्य समजावून त्यांच्यासोबत तुम्ही किती नाटकं केली? मग त्यांच्यासोबत मी केलं येतच नाही तेच कारण त्यावेळेला माझं वय अनुकूल नव्हतं बाकीच्या पण त्या एका नाटकामध्ये त्या तळहातीच्या नातूपेक्षा असं नाव दिलीपमध्ये त्यांचं नाटक होतं तर त्या नाटकामध्ये माझं वय तेवढं अनुकूल नव्हतं कारण ते दोघं कुठेच्या भूमिका करायची. एक दिवस गंमत अशी झाली बरोबर एक दिवस गंमत अशी झाली की दौलत मुख्यकर आजारी पडले. उद्या प्रयोग आहे मिलिटरीमध्ये मिलिटरी आपली बेळगावची त्यांच्याकडे प्रयोग आहे तळहातीच्या नाजूपेक्षा दौलत मुख्यकर आजारी पडले आणि रात्री सगळे बरेच नाट्य संघाची माणसं माझ्याकडे वय माझं नाच नाही त्याला बरं का पण मी मुळातच थोडासा थोराड दिसत होता लोकांचा समज आहे आणि तो बरोबर आहे कारण कॉलेजमधल्या मुली सुद्धा मी जेव्हा 11वीत गेलो ना आणि बसलो होतो मी सर्व ज्या मुली आल्या 11वीत त्या तरी माझ्याकडे मुलींना मुलं बापरे एवढी थोडी मोठी मुलं आहेत होते की नापास झालेली मुलं आहेत माझं पण 11वीतच वयस होतं शेवटीचा भाग आहे ही सगळी मंडळी माझ्याकडे म्हणाले कसा मला वाचव आज ती मंडळी नाही कुलकर्णी नावाचे ते तिकीट विकायचे त्यांचं नाव काय होतं त्यांच्याकडे सगळी नाटकाची तिकीट विकायची ते बापू झाले त्याला बापू म्हणायचं मला आडनाव आठवत हां तर ही सगळी मंडळी आले मेकअप पण आले सगळे आले म्हणाले कसाला मला वाचव झालं काय म्हणजे उद्या मिलिटरीमध्ये प्रयोग आहे आणि दौलत ऍडमिट आहे दौलत ऍडमिट आहे आणि तू आम्हाला वाचवतो म्हणून करू काय दौलतचा रोग तर म्हणाले अरे आज माझ्याकडे नाटकाचं पुस्तक आणून दिले आणि उद्या परफॉर्मन्स रात्रभर बसून ते नाटक मी केलं दुसऱ्या दिवशी त्या नाटकामध्ये मेन रोल दौलत मुख्यकरांचा केला झालं सगळ्यांना आवडलं आणि त्यात एक अशी घटना घडली त्यात काही मजूर दुसरा रंगा मराठे त्या रंगा मराठेंनी त्याच्या भावाचं काम केलं होतं त्याला मारायला येतात आणि घरातून चाकू जातात आणि त्याला मारणार इतक्या दौलत वरून खाली येतात चाकू पकडतात आणि त्याच्या कानफडात मारतात असा तो सीन होतो त्यांनी कसा बसवला तर मला माहिती आहे माझा पहिला प्रयोग हा पाहिजे आले माझ्याकडे आले फक्त कानफडात मारायचं मला माहिती मी त्या नटाला सांगितलं बापरे मी कानफडात तुझं मारणार आहे तुझा गाव सुरू वाचवा मी असा मारणार तेव्हा तुझी मा अशी केली हो मी बरोबर करतो म्हणा आणि ते आले आणि त्यांनी श्रीकांतवरती तो चाकू उचलला मी वरून जाता असा आवाज दिला असा लपसून मारायला तो चाकू पकडला एक कानफडा दिली त्याच्या त्यांनी असं करायच्या असं केलं तो हात धरून आतमध्ये गेला आणि आमचा संपला बाकीची मंडळी आली माझ्याकडे अवघड ह्या पद्धती काय डॉक्टर कुठे काय झालं त्या दात पडला म्हणाले त्याची दाटच पडली हो मी सांगितलं होतं काय तिथे बघ तिथं काय आहे मी विसरलो म्हणाले दौलतची सवय आहे मला तुमची सवय नाही असं झालेलं दिसत अजून जसं आपण डॉक्टरांविषयी बोललो आता आपण अनेक काच विचार करताय की त्यावेळेचे विकत कोण होते किंवा परत एकदा भोजन नाही करत ज्याला लाईट मेकअप म्हणतात उपाध्याला ते पाहिजे बोलकर नावाचे मेकअप पण म्हणते तुम्हाला मुंबईचे प्रख्यात मेकअप बोलकर त्या बोलकरांचा 80वा वाढदिवस होता मी का सांगतो की बेळगावला कसा मेकअप झाला त्यांना एकदा विचारण्यात आलं की मेकअप म्हणजे काय मेकअप म्हणजे रंग कापड रंग करायचे असे रंग लावायचे असा मार्ग कारण हे सगळं काळा आणि हे तांबडा पडत तांबड्या तोंडाचा मांडा वाटायचा तसा मेकअप नाही आणि इतकं मेकअपचं उदाहरण दिले की व्हॉट इज मेकअप कॅरेक्टरच्या दृष्टीने तुझ्या चेहऱ्यावरती ज्या त्रुटी आहेत त्या मेकअप करणं म्हणजे मेकअप म्हणजे रंग फासणं नाही समजा तुमचा चेहरा जर डॉक्टरच्या रोगाला सुख आहे तर मला तुम्हाला मेकअप करायची गरजच नाही तुम्ही डॉक्टरच दिसताय दिसत नसतील तर मग डॉक्टरसाठी काय करायला पाहिजे तर काही रिझन्स बाहेर काढण्यासाठी जसं सॉफ्टनेस चेहऱ्यावरचा काढण्यासाठी काय मेकअप करायला पाहिजे
ते बेळगाव ब्रिलियंट मेकअप तर त्यांच्या विषयी सापडणार असेल मला सांगा. तर मी आता त्यांना काही पाऊस नाही झाला असला तरी माहीत जाणणार नाही हॅलो बोला. मी विलास बोके. मला आठवतं मी 1979 साली टेक्निकल डायरेक्टर म्हणून आलो. नंतर माझा कारखाना मी 80ला सुरू केला. त्यावेळेला आपली तुमची माझी पहिल्यांदा मुलाखत झाली. पुढे पॉली अकरामध्ये होता करायला. तो जो मधला नाटकांची श्रीमंती इंडस्ट्री वगैरे ती वेगळी आणि त्या मधल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तिघांची मिळून एक कारखाना काढला होता. हायड्रॉलिक पंप बनवायचा हँडपंप DPD या नावाने. देसूरकर दिलीमा आणि पंडित DPD बरोबर. तो जो मधला जो त्या इंडस्ट्रीचा जो काळ जो होता तो तुमच्या अंगाच्या त्या कवितेच्या दृष्टीने तसा तो विरस होता आणि विरस करणाराही होता. हे दिसलं नंतर त्याच्यानंतर तिथे इंडस्ट्री नाटकात शिफ्ट झाला. त्या मधल्या काळाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सगळ्या मधल्या काळामध्ये मी नाटकाचा व्यासंग सोडला नाही. नाटकाचा व्यासंग म्हणजे आलेली नाटकं बघणं आणि ते बघत असताना त्याचा आंतरिक अभ्यास करतात. जेव्हा मी नाटकात काम करायचो नट म्हणून तेव्हा समाजाशी संबंध होता. आणि जेव्हा इंडस्ट्रीत काय काम करायचं नट म्हणून तेव्हा बोर्डशी संबंध होता. इथं नट समाजाशी इथं नट बोर्डशी होता. पण बोर्डशी संबंध असताना सुद्धा नट म्हणून तयारीची सतत पाहिजे कलेची. त्यासाठी मी सतत नाटकाची चांगली चांगली पुस्तकं वाचायची. आणि ज्याला नट म्हणून पुढे जायचं असतं अभिनेत्री म्हणून पुढे जायचं असेल त्यांनी हा व्यासांग ठेवलाच पाहिजे. ठेवलाच पाहिजे. पण अनेक नाटकं माहीत पाहिजेत, अनेक विषय माहीत पाहिजेत, पण अनेक कॅरेक्टर्स जातात आणि ते कॅरेक्टर्स वाचता वाचता तुम्ही तिथे ऍक्टिंग करावं लागतं आतमध्ये भले ती चुकीची असेल किंवा खरी असेल किंवा बरोबर असेल नंतर तुम्हाला दिग्दर्शक सुधारत असेल पण तुमची स्वतःची प्रॅक्टिस आतमध्ये जाता पाहिजे तर जिवंत हे असं नाही आहे. हे असं नाही आहे की मला आता पोहायला येते मी 10 वर्षांनी पाण्यात पडलं तरी पोहेल नाही. 10 वर्षामध्ये पाण्याचा प्रवाह बदललेला असतो, नाटक बदललेलं असतं, नाटकाचे विषय बदललेले असतात, त्याप्रमाणे कॅरेक्टर बदललेले असतात. हा तुमचा व्यासंग सर त्यावेळेला ठेवत आहे. म्हणूनच त्याचा उपयोग मला पुढे करायचा. आणि मुळात मी नटापेक्षाही नाटकात काम करण्यापेक्षा मी स्वतःला दिग्दर्शक म्हणून फार प्रेम करतो. मला दिग्दर्शनाची प्रचंड आवड आहे. प्रचंड म्हणजे मी बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन विचार करतो की हे असं का, या लेखकाने असं का लिहिलं, या 2 लाईन बदला अर्थ काय. कारण बिटवीन द लाईन्स म्हणून इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पण एक मनातलं असतं आणि एक तोंडातलं असतं. हे मनातलं एक तोंडातलं आहे. जर ते मनातलं असेल तर ते वाक्य कसं येऊ शकतं आणि जे फक्त तोंडातलं असेल तर कसं येऊ शकतं. याच्यात फार फरक आहे. हा सगळ्या अभ्यासावरती करता तेव्हा परिपूर्ण मिळतं. त्यासाठी तुम्ही परफॉर्मिंग करायला पाहिजे असं नाही. आणि बारकाईने जर बघाल तर सगळ्यांना माझं एक नम्र सांगणं आहे तुम्ही सगळे तुमचं नट आहात. तुमच्या संसारामध्ये तुम्ही इतकी बेभावून ऍक्टिंग करता. आम्ही सुद्धा समोरच्याला छान बघता लागणार नाही की हा माणूस आम्हाला बनवून गेला. फक्त जेव्हा आपण तुम्हाला म्हणजे कॅन्डिड फोटो ते नेहमी चांगले येतात सगळ्यांना माहिती आहे कॅन्डिड फोटो. पण त्या काही ना काही फोटो काढतो जरा फोटोला उभ्या उगाच काय ते त्यांचं चाललेलं असतं फोटोला. हा जो फरक आहे ना तो दैनंदिन जीवनाचं आपलं वागणं आणि स्टेजवरती आल्यानंतर वागण्याचं. तर मी स्टेजवरती आलं हे कधीच डोक्यामध्ये आलं का हा स्टेज सुद्धा मला संस्कारामधून वागा तुमचा अभिनय नॅचरल हे गरजेचं आहे. एकच बेसिक प्रश्न विचारतो नाटक चित्रपट हा सिरियल हा तुमचे नेमकं काय.
यापैकी नेमकं काय आवडतं माझ्या दृष्टीने तिन्ही सकाळ बरी दुपार बरी का संध्याकाळ बरी सकाळी तितकीच बरी दुपारी तितकीच बरी संध्याकाळी तितकीच बरी आणि रात्री तितकीच बरी त्याची संध्याकाळ या तिघांची संधी म्हणून याला संधी काळ म्हणतात या तिघांची संधी तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने करता आली तर तुम्ही त्या अभिनयाचा आनंद घेऊ शकता असं म्हणतातच नाही की नाटक चांगलं चित्रपट चांगलं हे चांगलं एक विचारलं मित्रा नाटकामध्ये 2.5 तास सुद्धा अभिनय चाललेला असतो सरळ सिरियलमध्ये फक्त 36 सेकंद 1 मिनिट 1.25 मिनिट याला बोलायचं कट तुला सबंध ते सोडावं लागतं आणि प्रसारपणे व्हावं लागतं आणि दुसऱ्या सीनला जिथे कट केलं असतं तिथे पण तीच इंटेन्सिटी आणून तुला पुढचा सीन करावा लागतो आणि जेव्हा तुम्ही सिरियल बघता असं वाटतं अरे 15 मिनिटाचा प्रसारपणे तिथे काय सीन केला पण ती 15 मिनिटं कटकटमध्ये झालेली आहेत ना पण तुम्हाला बघताना असं वाटतं अरे 15 मिनिटात काय सीन केला हा जो बॅलन्स आहे ना हे ठेवणं महाकठीण आहे ते नाटकात नाही त्यासाठीच तो माझा प्रश्न त्यामुळे हेही तितकंच चांगलं आहे नाटकही तितकंच चांगलं आहे आणि सिनेमाही तितकंच चांगला आहे सिनेमा मोठा स्क्रीन असल्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरचे मसल्स किती कंट्रोलमध्ये ठेवले लागतात त्या छोट्याशा स्क्रीनवरती टीव्हीच्या तिथं तुम्हाला मसल्सचं काय इंटेन्सिटी ठेवावी लागते आणि स्टेजवरती काय ठेवावं लागतं त्याचा बॅलन्स ज्यांना कळला त्यांनी त्या कलेचा आणि नाटकाचा आनंद बसा अरे बसा ना बरोबर प्रसाद पंडितांनी बऱ्याचशा एकांकिका लिहिलेल्या आहेत प्रदेश उपक्रम नसेल कदाचित त्याची अतिशय मला आवडली एकांकिका साबण याविषयी त्यांनी बोलावं आणि काही पॅराग्राफ जर आठवत असेल तर ते सांगायला एकांकिका म्हणजे ज्याला आपण म्हणतो चिंतन आणि साक्षात्कार म्हणजे साक्षात्काराकडे जाणारी एकांकिका आहे असं मला वाटतं अगदी बरोबर कसं आहे ना वैभव आणि सगळ्या प्रेक्षकांना सांगायची मला खरोखर आता उभी होते यांच्या प्रश्नामध्ये खोजा तुम्ही खोजून काढलं ना झालं काय एक दिवस मी मुंबईला एका ठिकाणी चीफ गेस्ट होतो आणि मला जायची घाई होती तर पटापट उरतून जायचं म्हणून मी बाथरूममध्ये शिरलो 2 तापे डोक्यावरती घेतले आणि आता साबण लावायचं म्हणून साबणाच्या खोबरीमध्ये हात घातला तेवढासा साबण होता रे एवढासा आता हा कुठे अंगाला लावणार एवढासा साबण म्हणून तो असा हातावरती गेला तेवढा थोडा तोंडाला लावला आणि आंघोळ झालेला पण ते गरज असताना त्या साबणाने मला शिकवलं ती गोष्ट आहे या साबण एकांकिकाच्या लेखनाचं मूळ त्या साबणने मला शिकवलं असं की जेव्हा आपण नवीन साबण काढतो तेव्हा त्याला प्रचंड सुगंध असतो तो बघता बघता संपतो पण तो संपताना आपल्याला सुगंध देऊन जातो त्याचा सुगंध आपल्या अंगाला देऊन जातो पण साबणासारखं आपलंही आयुष्य संपतं कधी कळत नाही पण आपला सुगंध आपला सुगंध आपण समोरच्याला देतच नाही हा साबणाचा आणि माझ्याचा फरक आहे म्हणून मी साबण नावाची एकांकिका लिहिता त्या साबणाने बायको आणि सायकेट्रिस्ट अशी 2 ॲडिशनल पात्र घेतली सायकेट्रिस्टला तो बायकोसाठी नवऱ्याला सुधारायला आणले वेळ लागला आहे ना सुधारा सायकेट्रिस्ट त्याला सुधारायला जातो आणि सायकेट्रिस्टला कळतं की अरे हा सायकिक नाही आहे मी सायकेट्रिस्टच सायकिक हा अतिशाळा आहे अतिशाळा म्हणजे खरोखर विद्वान आहे आणि मग तो बायकोला सांगतो सायकेट्रिस्ट की आम्ही दोघे सायकिक आहोत हा खरा माणूस आहे हा खरं जिवंत कारण आम्ही लाईफस्टाईल जी आपली आहे ना ताई ती लाईफस्टाईल सुधारायला झगडतो त्यामुळे आपलं लाईफ हरवून बसतो ज्याला जीवन जगायचं आहे त्याला जीव म्हणजे काय कळलं पाहिजे कारण जीव हा न म्हणजे नश्वरात रमतो म्हणून त्याला जीवन न म्हणतात मग हा नश्वराचा ईश्वर जर सापडला तर मग तो साबण तुम्हाला अंतर्मुख करायला जातो म्हणून तुमचा आत्मसुगंध तुम्हाला मिळायला जातो आणि तो आत्मसुगंध जेव्हा तुम्ही सगळ्यांना वाटायला लागतं तेव्हा असं वाटतं अरे या माणसाबरोबर आयुष्य करावं याच्याकडे आणि या साबणाला या एकांकिकेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 125 एकांकिकेमध्ये लेखनाचं पहिलं प्राईज मिळालं आणि पुन्हा औरंगाबाद मुंबई आणि ठाणा इथे या एकांकिकेला अभिनयाचं सादरीकरणाचं फर्स्ट प्राईज मिळालं
गेल्या अटल करण्यात आला. तर ही ज्यांना कोणाला वाचायची असेल तर वाचू शकतात साबळ नावाने. अभिजित झुंजारावनी ही दिग्दर्शित केली होती. साबळ जेव्हा मुंबईला हा प्रयोग झाला हां तेव्हा तुमच्याकडे कवित्व हात आलेले. हो. आज आपल्याला लेखक होते, आम्हाला लेखकाला भेटायचं. अभिजित झुंजाराव म्हणून जे होते दिग्दर्शक त्यांनी मला फोन करून सांगितलं की मी आतापर्यंत 99 एकांकिका बदलल्यानंतर ही माझी 100वी एकांकिका आहे, पण यावर्षीचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की लोक आतमध्ये पुस्तकाने विचारतात तो अभिनेता कुठे आहे, आम्हाला त्याचं कौतुक करायचं आहे, तो दिग्दर्शक कुठे आहे त्याचं कौतुक करायचं आहे, लाईट पण आहे त्याचं कौतुक करायचं आहे. तर ही यावर्षी जी माणसं आतमध्ये आली ती विचारत होती या एकांकिकेचा लेखक कुठे आहे, त्याला आम्हाला भेटायचं आहे पुण्याला. तर अशी जी एकांकिका आहे की तुम्हाला अंतर्मुख करून सोडते आतमध्ये, आणि आतमध्ये वर्णन खूप महत्त्वाचं आहे. हे मला एक अभिनेता म्हणून लवकर कळलं आतमध्ये वर्णन. कारण आम्ही अभिनय करतो त्यावेळी स्टेजमध्ये आधी त्या पात्रामध्ये घुसतो मला ते खरं वाटतं पात्र, आणि जेव्हा आम्ही एक्झिट घेतो तेव्हा मी परफॉर्म पण देत असतो. परत आतमध्ये येताना मी कळलं अभिनेता असतो सॉरी पात्र असतो, पण बाहेर पडल्यावर कसं पण देत असतो. हा जो कट ऑफ आहे ना, हा कट ऑफ तुम्हाला आम्हाला प्रत्येक क्षणी आपल्या जीवनामध्ये जमला पाहिजे. तर आपण खूप सुकर जमू शकतो, त्यांना खूप टेन्शन अशाच प्रकारचा प्रश्न मी बऱ्याचकडे तुम्हाला विचारला होता. तुम्हाला मी बऱ्याचकडे विचारला होता की नाटक करताना एखाद्या भूमिकेमध्ये शिरल्याशिवाय ते नाटक आपल्या अभिनय बदलत नाही. बरोबर. त्याच्यामध्ये त्या भूमिकेत शिरावं लागतं. बरोबर. ते सुरू झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परत प्रत्यक्ष आपल्या लाईफमध्ये जेव्हा येतात तो जो स्विचओव्हर आहे तो करताना तो तुम्हाला कसा चांगला जमला ठेवावाच लागतो. अवघड आणि तो किती अवघड असतो किंवा काय याविषयी तुम्ही काय प्रयत्न केले? तो अवघड नसतो, तो ठेवणीतला तुमचा एक तयारी असते, तुमची जातानाच तयारी असते. आता जसं बघा तुम्ही माझा कार्यक्रम हे ऐकायला आला, त्यांनी फोरम ठेवला तो ऐकायला आला, पण तुमच्या सुप्तपणामध्ये ही गोष्ट आहे, तुमच्या सुप्तपणामध्ये ही गोष्ट आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या घरी जाणार आहे ना. तुमच्या डोक्यामध्ये का आपण दुसऱ्यांच्या घरी जातो नाही ना, परिणाम झाला तर आपण दुसऱ्यांच्या घरी जातो, आपला परिणाम होत नाही, आपण आपल्या घरी जातो. तसं भूमिका करताना आम्ही ते मनामध्ये ठेवतो की 99% पुसायचं असतं, 1% प्रसाद पंडित पाहिजे. तो 1% प्रसाद पंडित नसेल तर कुठे डायलॉगला भाग पाहायचं, त्याचा डायलॉग किती आहे, त्याच्या डायलॉगचा शेवटचा क्यू आहे तो कुठला, त्याच्यानंतर माझा डायलॉग कुठला, हे भान कोणाला असतं, पात्राला असतं, अभिनेत्याला असतं. कारण प्रसाद पंडितात 1% तरी पाहिजे. नाहीतर बलात्काराचे सीन असतील तर काय होईल, खून करायचा सीन असेल तर काय होईल, गळा दाबायचा सीन असेल तर काय होईल, त्या सगळ्याचा भान तो नट ठेवतो. त्यामुळे तो 100% फुसलेला नसतो. भूमिकेचं गारुड हे तुम्हाला ठेवायला यावं लागतं. येस ते ठेवावं लागतं. ठीक आहे. अरे दोघे जण विचारत आहेत आणखी नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आता नाटक बघण्याची सुद्धा पद्धत बदलली आणि नाटक करण्याची पण पद्धत बदलली. बरोबर. तर पूर्वीचं नाटक आणि आत्ताचं नाटक त्याच्यामध्ये नेमकं काय बदललं आहे तुम्हाला? पूर्वीची नाटकं ही ना फार साहित्याला धरून, पूर्वीची नाटकं ही खूप साहित्याला, साहित्यिक मूल्यांना आणि जीवन मूल्यांना धरून होती. आजची नाटकं ही सहज जसे आपण बोलतो तसे संवाद ठेवणे, लोकांना असं वाटावं की आपण जे बोलतोय तसं समोर काहीतरी घडतंय असं त्यांना ते वास्तववादी वाटावं. आजचं नाटक खूप सहज झालेलं आहे. सहज म्हणजे जाता येता बोलता असं. पण जीवनाचे आपल्या आत्ताचे जे काय प्रसंग आहेत त्याच्यावरती आधारित जे प्रकाश टाकलेली नाटकं झाली. आणि पूर्वीची नाटकं ही सगळी जीवनमूल्यांची होती. कळलं का? आजच्या नाटकांमध्ये ह्याच्यात जीवनमूल्य दिसत नाही. तुम्ही आता सिरियल्स बघा, एका तरी सिरियलची गोष्ट जरा हटके आहे का मला सांगा. या सिरियलची गोष्ट यामध्ये, या सिरियलची गोष्ट यामध्ये, या सिरियलची गोष्ट यामध्ये पात्र फक्त बदलली है ना. आमच्या एका सिरियलमध्ये भुताटकी होती, त्याचा दुसऱ्या सिरियलची भुताटकीचा काही संबंध नाही, पण याच्या भुताटकीचे 4 एपिसोड गाजले म्हणून त्यांनी त्यांच्यामध्ये भुताटकी आणली.
नाही ना, तशी पूर्वीची नाटकं तुम्हाला मिळणार नाही. ते पूर्वीची नाटकं विविधांगी होती आणि त्यातलं साहित्याचा जो प्रत्येक संवाद आहे तो बोलताना जीभ फाटायची. मी एक नाटक लिहिलंय, ते युट्यूबवरती जरूर बघा तुम्ही. त्या नाटकाचं नाव आहे आनंदाचे डोली आनंद तरंग. ओके, त्या नाटकाचे संवाद तुम्ही प्लीज ऐका. ते जेव्हा नाटक आम्ही स्टेजवरती केलं तेव्हा 17-18 वर्षाची मुलं तुला टाळ्या द्यायची, वा क्या बात आहे म्हणायची. आणि जुनी माणसं येऊन मला सांगायची, साहेब मधुसूदन कालेकर आणि वसंत काळेकर यांचे समाज ऐकायला वाढला, फार बरं वाटलं. नाटक तुम्हाला अभिरुची देते आणि आताची नाटक तुम्हाला फक्त रुची देते. अभिरुची आणि रुची याच्यात फरक आहे. आजची चव आपली ही फास्ट फूडची आहे आणि जुनी नाटकं पुरणपोळी. काय काही चांगलं होईल, चांगलं होईल, खूप चांगलं होईल, पण तुम्हाला पोहोचवता आलं पाहिजे. आज आमची क्षमता नाही आहे की डायलॉग पल्लेदार बोलायची. तेवढी माझी श्वासाची तयारी पाहिजे. तुमच्या खात्यामध्ये जो बाण आहे त्या बाणाची ताकद काय आहे त्याप्रमाणे बाणाचा विषय आहे. तुम्हाला त्याप्रमाणे संवाद बोलायची ताकद आहे का, मग ती आधी करायला पाहिजे. दॅट इज रिहर्सल आहे ना. आणि आत्ताची वाक्य ही आपल्या बोलीप्रमाणे ती सहज बोलता येतात. म्हणून सिरियलमध्ये मी या तरुण मुलांना म्हणतो, आज असं बोलतात का असा प्रश्न विचारू नका. मराठी अशी आहे ती बोलायला शिका. मराठी फार सुंदर आहे आणि एका मराठीच्या वाक्यामध्ये 4 शब्द इंग्रजी घालतो, 3 मराठी असतात. ही मराठी भाषा आहे का? मग तुम्ही असं म्हणाल का आज आम्ही असं कुठे मराठी बोलतो, हे असे डायलॉग बोलायचं आपण त्या आजच्या सरकार करूया. मूर्खपणा आहे. आज पुस्तकं वाचायला तुम्हाला सवड नाही. मराठी तुम्ही मालिका बघता तर मराठीतून खरी मराठी मिळते ती बोला ती म्हणजे तशी मराठी का नाही बोलत? बोलता आलं पाहिजे. नाही नाटक पोचतं, नाटक पोचवता आलं पाहिजे. जरूर करा एखादं नाटक. मी बघायला जुनं नाटक. नमस्कार. मला एक छोटासा प्रश्न आहे की आता जी नवीन पिढी आहे नाट्याकडे वळणार आहे, त्या मुलांना खरं म्हणजे एका प्रकारे माहितीच नाही की नाटक काय आहे किंवा त्याच्या पाठीमागची जो व्यासंग आहे किंवा त्याच्या पाठीमागची जी धडपड आहे किंवा त्याच्या पाठीमागचा जो अभ्यास आहे सर्वांना, या सगळ्या गोष्टी त्यांना साधारण माहिती नाही. त्यांना ते माहीत करून देण्यासाठी काही वेगळ्या प्रकारे आपण अप्रोच होऊ शकतो. दुसरी गोष्ट, या मुलांना जर समजा याच्यामध्ये एका प्रकारची बोली निर्माण करायची असेल तर काय प्रयत्न करणं अपेक्षित? अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. स्वाती सुंदरा, पण मी तुम्हाला स्वाती म्हणत नाही, आई म्हणतो. का म्हणतो ना, प्रत्येक आईने आपल्या लहान मुलाला उद्याचं जगणं कळावं म्हणून लहानपणापासून त्याला शिकवायला पुस्तकं वाचायला सुरुवात केली नाही केली. हा चिवचा घास, हा ताऊचा घास, हा ते जेवायलाच असतं तयार पोट, जेवतच नाही करत. पण आई त्याला खाऊचा घास, चिवचा घास म्हणून रमून त्याला जेवणाची आवड उत्पन्न करतात. तसं नाटक शिकवतं. चल आपण गंमत करूया, आपण मस्त गंमत करणार आहोत. तू आता करणार, हा तू करणं नाटक कर, मजा येते. मुलांना इंटरेस्ट वाटतो. आज आपण नाटक करतोय, हा तू करणं, हे असे बोलले पाहिजे लहानपणी शिकवायचं नाही मुलांना. मुलं शाणी मुलं प्रचंड शाणी आहे. काऊल आणि चूकची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही नाटक पुढच्या पद्धतीने त्या मुलांच्या अंतर्गत होतो. इतकं सोपं आहे ते. डोंबिवलीला जेव्हा मला नाटक बसवायला सांगितलं, 25 वर्ष पूर्ण झाली त्या ज्ञातीला, लहान मुलांचं नाटक बसवा, लहान मुलांना बोलवलं आणि त्या लहान मुलांना मी प्रतीक दिली आहे वाचायला. हा समाज तू बोलायचा, हा समाज तू बोलायचा, हे पात्र तुझं आहे ना. सर मला मराठी वाचता येते. झाली इथून सुरुवात झाली. आणि आया आणि वडील सांगतात त्यांना जर नाटक शिकवा. कसं शिकवणार? शिकवणार कसं? मग आवडीची गोष्ट सुरू. आणि त्या मुलांनी इतकं प्रेमालून नाटक केलं की लोक म्हणाली त्यावेळेस सगळे जमलेली की व्यावसायिक रंगभूमीवरच्या लोकांना सुद्धा असं नाटक करणार नसेल. काय मुलं नाटकात काम करत? मुलं नाटकीच असतात, त्यांना फक्त वळण द्यायचं. मुलांसारखं नाटक कोणी करत नाही.
तुम्ही कुठे रडून दाखवा मुलं जास्त काय रडून दाखवतात आणि त्याला हवी असलेली गोष्ट दिली की झालं नाही आणखी कोण तुम्ही काय नाही मुलं मॅडम तसं का ठीक आहे. पाऊस आहे त्यामुळे आपण गप्पा मारतच नाही पण आपण हो या सर या रविवारी या ते काय करतात अरे बापरे ते काय बोलले बघा ज्या पाहुण्यामध्ये डिस्कस करावं खूप कमी पाहुणा आहे म्हणून ह्या पाहुण्याचं म्हणजे जसं स्वातीताई मुलींनी म्हणत राहते की मागच्या 20 वर्षांपूर्वी आता माहिती नाही हा कोइन्सिडन्स आहे का पण याची सुख खरं आहे ते मी संजू आहे तसंच 2016मध्ये मला जी काही माणसं दिसली त्यातली 3 माणसं माझ्या समोर बसली होती आणि आज आपण परत एकदा यंगस्टरच्या थिएटरविषयी बोलत आपण आता थांबलो हा विचार रेंगाळत राहू दे आपण आता जे काही पुढे घेऊन जाणारे आहे चर्चेत मला माहिती नाही पण नाही म्हणणार थँक्यू कारण आणि फक्त आणि औपचारिकता म्हणून तर नाहीच नाही म्हणणार कारण इतर मी फक्त मेसेज करणं आणि तुम्ही त्याला हो म्हणणे त्यात माझं खूप काही आहे आणि नक्कीच शिवानंद थिएटरविषयी बेळगावकरांच्या मेकअपविषयी अजून काही सापडलं तर हो हो आता काही नवीन चेहरे आहेत त्यांच्यासाठीचं मार्केटिंग आणि परत आपण कन्फ्युजनकडे येणार दर महिन्याच्या 2ऱ्या मंगळवारी आपण फोरम करतो पुढच्या फोरममध्ये आत्ताचे हे 3 फोरम जे झाले ते प्रामुख्याने मराठी चेहरे होते येणारा फोरम हा एक कन्नड चेहरा घेऊन येणारा होता इथेच बेळगावच्या जवळ सौंदर्य नावाचं गाव आहे तिथे गेली 30-35 वर्ष हा माणूस नाटक करतो तो काय करतो कशासाठी करतो याविषयी आपण बोलू दरवर्षी बेळगावात 10 दिवसांचा कन्नड नाटकांचा नाट्य महोत्सव होतो सौंदर्यमध्ये दरवर्षी अंडरलाईन दरवर्षी आणि तिथे हे वर्ष त्यांचं 8वं का 19वं वर्ष होतं मी कमीच सांगत असेल तर पण त्यांच्याशी बोलताना सुद्धा अशीच मजा गंमत खूप सारं शिकायला मिळेल याची मला खात्री आहे येत्या 22 तारखेला परत एकदा 77 इंदिरावरती माझी एक छोटी मैत्रीण आहे हिरा तिचा परफेक्ट शो करणार आहे अर्थातच तिथे जास्त मोठे नको आहेत आपल्याला तर आपल्याकडे छोटे असतील तर प्लीज त्यांना घेऊन हे नाटक त्यांच्यासाठी आहे परत एकदा ती हिरा हे नाटक का करते तिचा प्रयोग तिला का करायचा आहे ती हा परफेक्ट शो का करते हे सांगायला तिचे ॲडव्होकेट आपण तिच्यासोबत परफॉर्म करणार आहे त्या परफॉर्मन्स नंतर आपण त्यांच्याशी गप्पा मारू इंटरेस्टिंग काम करत आहेत ते लोक आणि आपल्या मुलीला वाढवताना अल्टिमेटली ते एक नाटकाचा प्रयोग करत आहेत हे मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं सगळ्यामुळे आणि म्हणून हिराचा प्रयोग बघायला नक्की या येताना ती एका यंगस्टरला घेऊन या आणि हिराच्या प्रयोगानंतर पुढे काय हा प्रश्न मला येतो त्याबद्दल आपण वेळोवेळी सर्वत्र पुढच्या गोष्टी काय पण परत एकदा हिरा 22 तारखेला परफॉर्म करणार आहे पुढचा फोरम 2ऱ्या मंगळवारी प्रत्येका महिन्याचा प्रयत्न हा असेल की 77 इंदिरावरतीच हे सगळं घडलं पाहिजे पण पाऊस आणि वेदर कंडिशन्समुळे जर काही बदललं तर त्याच्यात बदल होईल पण थँक्यू सो मच या एक सूचना आहे या सगळ्या कार्यक्रमाची एक सुंदर सांगता म्हणून त्यांच्या आवडीचा कुठला तरी एक छोटासा पॅरेग्राफ जर सरांनी
म्हणून दाखवावा वेगळ्या प्रेक्षकांना आवडेल. ऐकत आहे आपला इंटरव्हल आहे. जेव्हा पुढची तारीख मिळेल तेव्हा दुसरा प्रयोग आहे, दुसरा अंक आहे. त्याला पण dialogue बोलतो. चालेल चालेल. कारण डायलॉगला आठवण नाही पाहिजे. सहजता पाहिजे. पडतोच आहे मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो सगळ्यांना आपल्या नाट्यवेडी आहात. मी गेल्या वर्षी एक अप्रतिम अनुभव बेळगावच्या जवळच घेतलेला आहे. चंदगड तालुक्यामध्ये कारवे नावाचं गाव आहे. त्या कारवे गावामध्ये 3 वर्ष झाली चंदगडी नाट्य महोत्सव करतो. गेल्या वर्षी माझ्या हस्ते त्याचं ओपनिंग केलं होतं. आणि मी महाराष्ट्रातली, मुंबईतली, पुण्यातली उत्तमोत्तम नाट्य तिथे 6 दिवसामध्ये बघितलेले, अत्यंत कमी पैशामध्ये. संध्याकाळी 7 वाजता नाटक सुरू होतं, 9 वाजता संपतं, 9:15 वाजता संपतं. तुम्ही 10 वाजता घरी. चंदगड 40 मिनिटावरती आहे. आम्ही जे रडतो की बेळगाव चांगली नाटकं येत नाही, बेळगाव चांगली नाटकं येत नाही, एका नाट्यवेड्या माणसाने आपल्या गावामध्ये, एवढ्या खेडेगावामध्ये उत्तम नाटकं आणून 3 वर्ष सादर केलेली आहेत. आणि सातत्यानं करतो. तुम्हाला नाटकाचं जर खरोखर वेळ आहे, चांगलं नाटक बघायचं असेल तर प्लीज 40 मिनिटं कारव्याला जा. 7 ते 9 नाटक बघा. 10 वाजता बेळगावात जर नाटक असेल तर बेळगावात जर नाटक असेल एखादा प्रयोग तर आपण जातो. 10चा प्रयोग असेल तर 10 वाजता आणि 1 वाजता घरी येतो. 7चा प्रयोग असेल तर आपण 9:30 पर्यंत नाटक बघतो, 10ला घरी येतो. इथे पण तुम्ही 10लाच घरी येता. फक्त 40 मिनिटाचा प्रवास आहे तुमच्या नाट्य वेळासाठी खर्च करा आणि उत्तमातली उत्तम नाट्याच्या निवडणूक नाट्य महोत्सवाला जाऊन बघा. त्या महोत्सवाचा जो प्रणेता आहे तो इथं बसलेला आहे परतू गावडे. हे आरपीडी कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. आरपीडी कॉलेजमध्ये GSS कॉलेजमध्ये ते मराठीचे प्राध्यापक आहेत. पण हा इतका नाट्यवेडा माणूस आहे याच्यासाठी तो महोत्सव करतो, हा बोलून करतो. पण दोघांचं मूळ सूत्र तेच आहे की नाटक एवढं प्लीज तुम्ही मला. थँक्यू. मला असं वाटतं ना की फिल्म अप्रिसिएशन कोर्सेस असतात. फिल्म अप्रिसिएशन कोर्सेस असतात. तसं नाटक कसं अप्रिशिएट केलं पाहिजे याचं एक वर्कशॉप झालं पाहिजे. हो बरोबर. त्यासाठी ताई पहिलं बेसिक त्या वर्कशॉपच्या आधी ना अनेक विविध नाटकं वाचा. तरच अप्रिशिएट करणं तुम्ही काय करता. नाट्य महोत्सवाच्या शेवटी वगैरे असं काहीतरी पाहिजे जिथे 2-3 आहे त्याचं सूत्र तसंच आहे. त्याचं सूत्र तसंच आहे. नाटक झाल्यानंतर तो एक चर्चासत्र ठेवतो की नाटक का आवडलं. त्या नाटकाचा दिग्दर्शक, 2 प्रेक्षक आणि तो स्वतः अशी चर्चा होते. मग ते 2 प्रेक्षक आपल्या अनुषंगाने सांगतात की आम्हाला नाटकातलं काय आवडलं. तो सांगतो की त्याला नाटक आवडलं आणि मग दिग्दर्शक सांगतो तुम्ही सगळं कव्हर केलं पण हे नाही कव्हर केलं आणि मग तुम्ही पूर्ण होता. असं सत्र आहे. आपण गप्पा मारणार आहोत. मला म्हणजे फक्त हा प्लॅटफॉर्म आपण थांबवूया. त्याच्या आधी साथीताई तर आम्ही पुष्पगुच्छ वगैरे काही येत नाही. आम्ही बियांची पाकिटं देतो. त्यामुळं आम्ही साथीताईला मला नाटकात वेगळी पाकिटे ॲज अ ऑलवेज एंड दुरितांचे तीर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहा जो जे वांछित तो तेला प्राण शुभरात्री.